B.Ed CETच्या शुक्रवारी पेपर होता. मात्र दुपारच्या सत्रातील पेपर दरम्यान नागपूरच्या डोंगरगाव येथील वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या केंद्रावर चांगलाच गोंधळ निर्माण झाला. पेपर सुरू होत नसल्याने विद्यार्थ्याची नाराजी होती, तर कॉलेज प्रशासन नेमकं उत्तर देऊ शकत नव्हतं. या सर्व गोंधळादरम्यान सायंकाळी कॉलेज प्रशासनानं या केंद्रावरील विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली. B.Ed CETचा आज पेपर होता. ही परीक्षा 2 सत्रात घेतली जाणार होती. विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र नागपूरच्या डोंगरगाव येथील वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या परीक्षा केंद्रावर 3 वाजता पेपर वेळ उलटूनही सुरू झाला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यावर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. कॉलेज प्रशासनाला याबाबत विचारणा केली, मात्र प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळत नव्हतं. दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बसवण्यासाठी संगणक उपलब्ध नसल्याची तक्रार करण्यात आली, तर काही संगणकावर नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे परीक्षा सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं. माहितीनुसार MHCET परीक्षा घेण्याचा कंत्राट असेस इन्फ्रा या कंपनीकडे असून त्यांनी पुढे एडुस्पार्क या कंपनीला सॉफ्टवेअर आणि परीक्षा व्यवस्थापनाची जबाबदारी दिली आहे. परीक्षा घेण्यासाठी आवश्यक सर्व्हिसची जबाबदारी ही एडुस्पार्क कंपनीकडे आहे. महाविद्यालयाची भूमिका केवळ संगणक आणि बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यापुरती मर्यादित असते. महाविद्यालयानं 3 ते 4 दिवस आधी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. एडुस्पार्क कडून आलेल्या अभियंत्यांनी परीक्षेपूर्वी सर्व संगणक सुरळीत असल्याची खात्री केली होती. मात्र परीक्षेच्या अवघ्या अर्धा तास आधी त्यांच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचं समोर आलं. दरम्यान सायंकाळी उशिरा राज्य शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे या केंद्रात दुपारच्या सत्रात परीक्षा देणाऱ्या 300 विद्यार्थ्यांची परीक्षा 9 तारखेला घेणार असल्याचं जाहीर केलं. ही परीक्षा 28 किंवा 29 तारखेला होणार असून अधिकृत तारीख विद्यार्थ्यांना ईमेलनं कळवली जाणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.